नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या कलम पाठांतर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण या सिरीजचा पुढचा भाग कंडक्ट करतोय आणि त्यामध्ये आपण भाग 5 मधील जी कलम आपली राहिलेली आहेत म्हणजेच 99 पासून पुढचे त्यांचा आढावा घेणार आहोत. याआधी आपण या सिरीजमध्ये 3 लेक्चर कंडक्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये आपण कलम 1 ते 98 इतक्या कलमांचा आढावा घेतला, त्यांना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि हे बघितलं की ही जी कलम आहेत भागांमध्ये डिवाइड केलेली आहेत, बरोबर. सो भाग 1 पासून ते भाग 4A यांचा पूर्णपणे आढावा घेतला आणि भाग 5 आपला चालू आहे. सो कशा पद्धतीने या भागांचा महत्व आहे, या भागांवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, कलमांवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारले जातात, त्यानंतर वन लाइनर मध्ये किंवा स्टेटमेंट बनवून प्रश्न विचारले जातात. सो ते सगळ्यांचा आढावा आपण घेतलेला आहे. आपण त्यावर PYQ सुद्धा बघितलेलं. सो नक्कीच ही जी सिरीज आहे तुम्हाला कलमांच्या दृष्टीने खूप हेल्पफुल ठरणार आहे. सो आधी जे सेशन तुम्ही केले नसतील ते नक्कीच करून घ्या आणि त्यांच्यातली जी कलम आहेत ती पाठ करून. आपण आता जी भाग 5 आहे त्यामधली जी उर्वरित कलम आहेत त्यांचा आढावा घेऊ. सो सुरू करण्यापूर्वी आपण काही गोष्टींची पुन्हा रिव्हिजन करू. तर बघा, भाग 5 जो आहे हा संघराज्याशी संबंधित आहे आणि ह्याच्यामध्ये कलम 52 ते कलम 51 ही कलम येतात. हे आपल्याला सर्वप्रथम माहिती पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं की भाग 5 जो आहे हा 5 प्रकरणांमध्ये डिवाइड केला आहे आणि त्या प्रत्येक प्रकरणांमध्ये काही कलम येतात, ती सुद्धा आपल्याला माहिती. तर बघा, प्रकरण 1 जो आहे तो कार्यकारी विभागाशी संदर्भात आहे आणि त्याच्यामध्ये कलम 52 ते 78 ही कलम येतात. आणि आपल्याला माहिती आहे की कार्यकारी विभागामध्ये कोण कोण येतो, तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्यानंतर पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा समावेश कार्यकारी विभागामध्ये येतो आणि कलम 52 ते 78 मध्ये कार्यकारी विभागाशी संदर्भात तरतुदी आहेत. त्यानंतर प्रकरण 2 हा संसदेशी निगडीत आहे आणि ह्याच्यामध्ये कलम 79 ते 122 या कलमांचा संबंध येतो. आणि प्रकरण 3 राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार हा यामध्ये कलम 123 नंबरचा कलम येतो, हे आपण लक्षात ठेवलं. आणि प्रकरण 4 मध्ये संघ राज्य न्यायव्यवस्था हा पार्ट येतो आणि त्यामध्ये कलम 124 ते 147 कलमांचा समावेश होतो. आणि प्रकरण 5 मध्ये भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक या संदर्भात तरतुदी आहेत आणि त्याच्यामध्ये कलम 148 ते 151 या कलमांचा समावेश आहे. सो अशा प्रकारे या प्रकरणांवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो किंवा या प्रकरणांमध्ये असलेल्या कलमांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते आपण चांगल्या प्रकारे लक्षात ठेवला तर या एवढ्याशा गोष्टीवरून सुद्धा आपण एलिमिनेशन करून काही प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, कारण आपल्याला या कलमांचा अभ्यास करता करता काही लॉजिक सुद्धा डेव्हलप करायचे आहेत आणि ते लक्षात ठेवायचे आहेत आणि कोणत्या ठिकाणी ते अप्लाय करू शकतो ते सुद्धा बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल, लास्ट सेशनला आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की समजा आपल्याला माहिती आहे की कार्यकारी विभागामध्ये कलम 52 ते 78 हे कलम येतात आणि कार्यकारी विभाग हा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती संदर्भात किंवा आणि मंत्रिमंडळ, महान्यायवादी, पंतप्रधान यांच्या संदर्भात आहे. तर आयोगाने प्रश्न विचारला कलम 56 वर आणि त्यावेळी आपल्याला कलम 56 मध्ये कोणती तरतूद आहे ही आठवत नसेल किंवा आयोगाने अशा पद्धतीने प्रश्न विचारला की राष्ट्रपतींच्या कार्यकालासंदर्भात कलम कोणता आहे. ठीक आहे, सो कलम 56 आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपतींचा कार्यकाळ सांगतोय, परंतु ते आपल्याला आठवत नसेल की कलम 56च आहे, बरोबर. पण त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कार्यकारी विभागात कलम 52 ते 78 ची कलम येतात आणि राष्ट्रपती हे कार्यकारी विभागात येतात. आणि जर आयोगाने फक्त 56 कलम हा त्यामधला दिलेला आहे आणि बाकीचे कलम आहेत 52 ते 78 या ग्रुपच्या बाहेरची कलम दिली, तर त्या ठिकाणी आपण या लॉजिकने बरोबर उत्तरापर्यंत जाऊ शकतो. आय होप की हा पॉईंट तुम्हाला समजलेला आहे. म्हणून हे जे डिवायडेशन आहे हे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे पाठ करायचं, यावर सुद्धा आयोग प्रश्न बनवू शकतो आणि लॉजिकने आपण ही प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करू शकतो. सो त्यानंतर आपण बघितलं होतं की प्रकरण 1 मध्ये जे कार्यकारी विभाग आहे त्यांमधले जे घटक आहेत त्यांच्यावर जे कलम आपण सेपरेटली अभ्यासली होती. म्हणजेच काय, तर राष्ट्रपतीमध्ये आपण बघितलं कलम 52 ते कलम 62 पर्यंतची कलम राष्ट्रपतींच्या निगडीत आहेत आणि त्यानंतर कलम 72 आणि 123. ठीक आहे, सो हे सुद्धा डिवायडेशन आपण केलं होतं. सो जेव्हा आपण बघू की म्हणजेच राष्ट्रपती जेव्हा बघणार तर राष्ट्रपतीमध्ये कलम 52 ते 62 आणि कलम 72 यांचा विशेष संदर्भ येतो, हे लक्षात ठेवू. म्हणजेच लॉजिक आणि इलिमिनेशनसाठी इथे आपल्याला महत्वाचं ठरेल. त्यानंतर आपण बघितलं की उपराष्ट्रपती. सो उपराष्ट्रपतीमध्ये कोणती कोणती कलम येतात, तर कलम 63 आणि 69. ठीक आहे, सो कलम 65 आणि कलम 70 मध्ये काय फरक आहे अशी एक कमेंट आली होती. सो त्या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घेऊ. तर बघा मित्रांनो, कलम 65 आणि कलम 70 हे दोन्हीही
उपराष्ट्रपतीने राष्ट्रपतीचे कार्य करण्यासंदर्भात माहिती सांगतात. ठीक आहे, पण ह्यामध्ये मूलभूत फरक आहे. तो असा की कलम 65 अनुसार उपराष्ट्रपतीने प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करणे किंवा राष्ट्रपतीचे कार्य करणे, यामध्ये जेव्हा राष्ट्रपतीचे पद राजीनामा, पदच्युती, त्यानंतर मृत्यू, असमर्थता किंवा इतर कारणांमुळे रिक्त होत असेल तर अशा वेळी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपतीचे कार्य करणे गरजेचं आहे आणि त्याबाबत जी सर्व अधिकार हे उपराष्ट्रपतींना प्राप्त होतात. ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत राष्ट्रपती पद पुन्हा सुरळीत होत नाही तोपर्यंत उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतात, असं कलम 65 मध्ये तरतुदी केलेल्या आहेत. परंतु कलम 70 काय सांगतो तर इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कार्य पार पाडणे. पण या ठिकाणी जेव्हा संसद तसा ठराव पारित करते, म्हणजे आकस्मिक प्रसंग कोणती हे ठरवून संसद तसा ठराव पारित करते, त्याच वेळी उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतील, हे इथे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे कलम 70 नुसार संसदेला इथे ठराव पारित करावा लागतो आणि त्याच्यानंतर उपराष्ट्रपती जे आहेत ते राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतील संसदेच्या ठरावानुसार. परंतु कलम 65 मध्ये अशा ठरावाची गरज नाही. ज्या वेळी राष्ट्रपतीचे पद आपण जी कारणं बघितली, म्हणजेच पदच्युती, राजीनामा, गैरहजेरी किंवा मृत्यू किंवा इतर कारणांमुळे रिक्त होतं, त्यावेळी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपतीचे कार्य करावी. फक्त एक इथे गोष्ट लक्षात घ्यायची की ज्यावेळी राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपतो त्यावेळी उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींचा कार्य करू शकत नाही. मग या ठिकाणी अशी तरतूद आहे की ज्यावेळी कार्यकाळानुसार किंवा कार्यकाळाच्या समाप्तीने राष्ट्रपती पद रिक्त होत असेल तर नवीन राष्ट्रपतींची नियुक्ती होईपर्यंत जुने कार्यरत राष्ट्रपती हेच राष्ट्रपती म्हणून कार्यरत राहतील, अशी तरतूद आहे. मग त्या ठिकाणी उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतींचे कार्य पार पाडण्याचा अधिकार नाही. फक्त प्रसंगवश म्हणजे राष्ट्रपतींवर महाभियोग चालून त्यांना पदच्युत करण्यात आलं किंवा राष्ट्रपतींनी राजीनामा दिला, त्यांचा मृत्यू झाला किंवा आजार इतर कारणामुळे ते गैरहजर असतील, त्याच वेळी फक्त उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील आणि हे कलम 65 मध्ये नमूद आहे. म्हणजे ह्या तरतुदी कलम 65 मध्ये आहेत आणि इथे संसदेच्या ठरावाची गरज नाही. तर या तरतुदींप्रमाणे उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचे कार्य पाडतात. परंतु कलम 70 मध्ये संसदेच्या ठरावाशिवाय उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचे कार्य पार पाडू शकणार नाही. सो जी आकस्मिक प्रसंग संसद ठरवते आणि त्या प्रसंगी संसदेने ठराव पारित केल्यास उपराष्ट्रपती राष्ट्रपतींची कार्य पार पाडतील कलम 70 प्रमाणे. तो असा हा बेसिक फरक या दोन कलमांमधला आहे, हे लक्षात. सो बघितलं आपण उपराष्ट्रपती म्हणजे कलम 63 ते 69 मध्ये उपराष्ट्रपती संदर्भात तरतुदी आहेत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. ठीक आहे, लॉजिकसाठी आपल्याला चांगलं आहे. त्यानंतर आपण बघितलं की कलम 71 जो होता हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकी संदर्भात काही विवाद निर्माण झाले तर त्या कशा हाताळाव्या त्या तरतुदी याच्यात दिलेल्या आहेत, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर कलम 74 आणि 75 हे केंद्रीय मंत्र्यांच्या संदर्भात आहेत, हे आपण बघितलं. त्यानंतर महान्यायवादी संदर्भात कलम 76 हे लक्षात घेतलं. त्यानंतर कलम 78 हा पंतप्रधानांची कर्तव्य सांगतो, हे सुद्धा आपण बघितलं. नेक्स्ट जो प्रकरण 2 आहे, भाग 5 मधला प्रकरण 2 हा संसदेच्या कामकाजाशी निगडीत आहे आणि त्याच्यामध्ये कलम 79 ते 122 ही कलमं येतात. हे सगळ्यात पहिलं आपल्याला पाठ करायचं आहे. त्यानंतर मग आपण कलम 79 ते 98 पर्यंत बघितलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण डिवायडेशन बघितलं. तर कलम 79 आणि 80-81 हे संसदेच्या रचनेची तरतुदी सांगतात, बरोबर. त्यानंतर आपण बघितलं की इतर ज्या गोष्टी आहेत आपण डिवायडेशन केलेलं आहे ते म्हणजे की पीठासीन अधिकारासंदर्भात कलम कोणती आहेत तर कलम 89 ते 97 ही संसदेच्या पीठासीन अधिकारासंदर्भात कलम आहेत, बरोबर. मग त्याच्यामध्ये राज्यसभेचे पीठासीन अधिकारी यांच्या संदर्भातची कलम कोणती कलम 89 ते 92 आणि लोकसभेचे पीठासीन अधिकारी कलम 93 ते 96. ठीक आहे, कलम 93 ते 96 हे लोकसभेचे पीठासीन अधिकारी यांच्या संदर्भातची कलम आहेत. अशा पद्धतीने हे डिवायडेशन आपण आधी लक्षात घ्यायचं आणि मग कलम पाठ करायचे. आय होप की तुम्ही अशाच प्रकारे कलमांचा आढावा घेतला असेल आणि ते पाठ केले असेल. त्यानंतर आपण 98 पर्यंत कलम बघितली होती. आता त्याच्या पुढच्या कलमांचा आपण आढावा घ्यायला सुरुवात करू. सो पुढची कलम आहेत 99 पासून पुढची आपल्याला बघायची. त्यामध्ये बघा तर सदस्यांबद्दल तरतुदी. पुढचं आपण जे डिवायडेशन केलेलं आहे, सेपरेशन केलं आहे ते म्हणजे सदस्यांबद्दलच्या तरतुदी. मग ह्याच्यामध्ये किती कलम येतात तर कलम 99 ते 106. मग आपल्याला हे लक्षातच ठेवायचं आहे की कलम 99 ते 106 यामध्ये संसदेच्या सदस्यांबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. ठीक आहे ना. एवढ्या सुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात असतील ना तर त्या ठिकाणी सुद्धा आपण एलिमिनेशन वापरून किंवा ह्या असा लॉजिक वापरून प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचेच आहे.
आणि प्रत्येक टॉपिकसाठी म्हणजे कलम नाही तर पॉलिटीचे इतर टॉपिक झाले, त्याच्यानंतर आपण जीएसचं पूर्ण टॉपिक आहे, प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला लॉजिक डेव्हलप करून ठेवायचे. ठीक आहे, आणि त्या लॉजिकचा आधीच विचार करायचा आहे तेव्हाच आपल्याला ते एक्झाममध्ये लॉजिक लवकर क्लिअर. तर ह्याच्यामध्ये कलम 99, ठीक आहे, कलम 99 आपल्याला बऱ्यापैकी लक्षात राहतो. तर कलम 99 जो आहे हा सदस्यांची शपथ किंवा वचनबद्धता याच्याशी निगडीत आहे. घटनेतील कलम 99 संसदेतील जे सदस्य आहेत त्यांच्या शपथीशी निगडीत आहे. म्हणून कलम 99 लक्षात ठेवायचं की शपथ कोणाची, तर संसद सदस्यांची शपथ. कारण का, तर आपल्याला माहिती आहे की कलम 99 ते 106 हे सदस्यांच्या म्हणजे संसदेच्या सदस्यांबद्दल तरतुदी सांगतात, हे लक्षात ठेवायचं आधी. मग त्याच्यामुळे कलम 99 संबंध कोणाशी येतो, तर संसद सदस्यांशी येतो, बरोबर. मग संसद सदस्यांची म्हणजेच काय, तर कलम 99 मध्ये या सदस्यांची शपथ दिलेली आहे किंवा शपथेबद्दलच्या तरतुदी या कलम 99 मध्ये आहेत, असं आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो कलम 99 शपथ कोणाची, संसद सदस्यांची. त्यानंतर कलम 100. आता कलम 100 हा आकडा प्रत्येकाला लक्षात राहतो. तर 100 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर सभागृहातील मतदान व जागा रिक्त असताना आणि कोरम शिवाय काम करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 100 काय सांगतो, सभागृहातील मतदान व जागा रिक्त असताना आणि कोरम शिवाय काम करण्याचा संसदेचा अधिकार. म्हणजेच काय, तर सभागृहात मतदान घ्यावं लागतं, म्हणजे कुठल्याही विधेयक पास करताना, कुठलाही ठराव पास करताना सभागृहात मतदान घ्यावं लागतं. तर त्या संदर्भाची तरतुदी या कलम 100 मध्ये दिल्या आहेत. म्हणजे किती प्रमाणात मतदान एखादा ठराव पास करण्यासाठी हवा आहे हे इथे दिलेलं आहे. त्याचप्रकारे जेव्हा गणपूर्ती म्हणजे जागा रिक्त असताना किंवा कोरम म्हणजेच काय, गणपूर्ती म्हणजे संसदेचा जो अधिवेशन आहे किंवा सभा भरवण्यासाठी मिनिमम सदस्यांची गरज लागते, म्हणजे 1/10 सदस्यांची गरज लागते आणि ती पूर्ण झाल्यावर त्याला गणपूर्ती झालेली आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे, सो त्या संदर्भात ज्या तरतुदी आहेत या कलम 100 मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, सो कलम 100 काय म्हणतो, तर गृहात मतदान व कोरमपूर्ती. ठीक आहे, किंवा गृहात मतदान आणि गणपूर्ती असं पण आपण सांगू शकतो. मग गृहातील मतदान आणि कोरमपूर्ती किंवा गणपूर्ती संदर्भात कलम कोणतं, तर कलम 100 हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर कलम 101 काय म्हणतो, तर जागा रिक्त होणे. म्हणजे जे सदस्य आहेत ते कोणत्या कोणत्या कारणांमुळे आपल्या जागा रिक्त करू शकतील किंवा त्यांना रिक्त होतील या संदर्भाच्या तरतुदी या कलम 101 मध्ये दिल्या आहेत. म्हणून कलम 1 ला आपण कशाबद्दल लक्ष ठेवू, तर जागा रिक्त. कलम 101 जागा रिक्त, कलम 101 जागा रिक्त होणे. ठीक आहे, सो या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. त्यानंतर कलम 103 कशाच्या संदर्भात आहे, तर 103 हा सदस्यांची अपात्रता याच्या संदर्भात आहे, सदस्यांना अपात्र ठरवणे. बरोबर, म्हणजे कोणत्या कोणत्या कारणांमुळे संसद सदस्य हे सदस्य राहण्यापासून अपात्र होतील यांच्या तरतुदी 103 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून कलम 3 काय म्हणतो, सदस्य अपात्रता. कलम 103 सदस्य अपात्रता, कलम 103 सदस्य अपात्रता. त्यानंतर कलम 104. सो कलम 99 अनुसार कलम 104 काय म्हणतो की कलम 99 अनुसार शपथ न घेता किंवा वचनबद्धता न स्वीकारता किंवा पात्र नसताना किंवा अपात्र असताना उपस्थित राहणे व मतदान करणे यासाठी शास्ती. तर कलम 104 काय म्हणतो की कलम 99 अनुसार सदस्य शपथ न घेता किंवा म्हणजे वचनबद्धता न स्वीकारता किंवा जर तो संसद सदस्य म्हणून असण्यासाठी पात्र नसताना किंवा त्याला अपात्र ठरवण्यात आले असेल तर अशा वेळी तो सभागृहामध्ये उपस्थित राहू शकत नाही आणि मतदान करू शकत नाही, किंवा त्यावेळी असं जर त्याने केलं तर काही शास्ती आहेत त्या तरतुदी 104 मध्ये दिली. म्हणून कलम 104 आपण शॉर्ट मध्ये लक्षात ठेवू. कलम 104 शपथ न घेता प्रवेशावर शास्ती. कलम 104 शपथ न घेता प्रवेशावर शास्ती, अशा पद्धतीने याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 105. कलम 105 हा संसदेची सभागृह, त्यांचे सदस्य आणि त्यांच्या समित्या यांचे अधिकारासंदर्भात तरतुदी देतो. कलम 105 संसदेची सभागृह, सदस्य आणि त्यांच्या समित्या यांच्या अधिकाराची तरतुदी देतोय. ठीक आहे, म्हणून कलम 105 आपण सांगताना कसं म्हणू, तर गृहे, सदस्य व समित्या यांचे अधिकार. कलम 105 गृह म्हणजेच संसदेचे दोन्ही सभागृह, लोकसभा, राज्यसभा. ठीक आहे, त्यातील सदस्य आणि त्यांच्या समित्या यांचे अधिकार कलम 105 मध्ये दिलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 106 काय म्हणतो, तर सदस्यांचे वेतन व भत्ते. म्हणजे संसद सदस्य आहेत त्यांचे वेतन व भत्ते कशा पद्धतीने असतील यांची तरतूद कलम 106 मध्ये दिलेली आहे. म्हणून कलम 106 काय सांगणार आहे, तर सदस्य वेतन. ठीक आहे, म्हणून आपण बघितलं की जे संसद सदस्य आहेत त्यांच्याबद्दलच्या तरतुदी कोणत्या कोणत्या, तर कलम 99 ते 106 मध्ये दिलेला आहे. बरोबर, मग ह्याच्यामध्ये कलम 106 काय दिलेला आहे, तर सदस्य वेतन. मग कोणाचे
सदस्य वेतन, तर संसदेच्या सदस्यांचे वेतन हे दिलेलं आहे. आणि जे पीठासीन अधिकारी आहेत त्यांचे वेतनाच्या तरतुदी आधीच आपण बघितलेल्या आहेत. ओके, सो 106 मध्ये फक्त जे संसदेचे सदस्य आहेत त्यांचे वेतन व भत्ते संदर्भाच्या तरतुदी दिलेल्या आहेत, हे लक्षात घ्यायचं. सो अशा प्रकारे आपण संसद सदस्यांबद्दलची कलम 99 ते 106 या कलमांचा आढावा घेतलेला आहे. सो हा पहिला पार्ट लक्षात ठेवायचा की कलम 99 ते 106 सदस्यांबद्दल तरतुदी सांगतो, एवढं सांगायचं. ठीक आहे. नेक्स्ट त्यानंतर आपण बघूया की संसदेतील विधेयकासंदर्भाच्या तरतुदी ह्या कलम 107 ते कलम 117 यामध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, इथे 117 लिहिणं राहून गेलेलं आहे, परंतु कलम 107 ते 117 पर्यंत. तर मग बघा कलम 107 काय सांगतो, तर कलम 107 म्हणतो की विधेयक मांडण्याबाबत आणि संमत करण्याबाबत तरतुदी. म्हणजे कशा पद्धतीने संसदेमध्ये संसदेतील सभागृहांमध्ये लोकसभा किंवा राज्यसभा ह्याच्यामध्ये विधेयक मांडण्यात येतील आणि ते संमत कशा पद्धतीने करण्यात येतील या संदर्भाच्या तरतुदी कलम 107 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून कलम 107 लक्षात ठेवायचं की विधेयक मांडणे व संमती. कलम 107 विधेयक मांडणे व संमती म्हणजे खालीलपैकी कोणता कलम संसदेमध्ये विधेयक मांडण्याबाबत आणि संमत करण्याबाबत तरतुदी व्यक्त करतो, तर तो म्हणजेच कलम 107 हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर कलम 108 महत्वाचा आहे, याच्यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. सो विशिष्ट परिस्थितीमध्ये दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन याची तरतूद कलम 108 मध्ये दिली आहे. म्हणजे कोणत्या विशिष्ट परिस्थितीमध्ये दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन घेतले जाईल या संदर्भाच्या तरतुदी कलम 108 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून कलम 108 हा संयुक्त अधिवेशनची तरतूद सांगतो आणि हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. कलम 108 संयुक्त अधिवेशन. ठीक आहे. मग जर आपण बघितलं तर विधेयकांसंबंधी तरतुदी ह्या कलम 107 ते 117 पर्यंत येतात आणि त्यामध्ये कलम 109 ते कलम 110 ह्या धनविधेयकासंदर्भात तरतुदी असतात. म्हणून इथे लिहिलंय कलम धनविधेयकाबाबत कलम 109 ते 110. ठीक आहे. 107 ते 117 पर्यंत ह्या संसदेतील विधेयकांबद्दल कलम आहेत, ती कशा पद्धतीने मांडली जावी, कशा पद्धतीने ती पास होतील हे दिलेलं आहे. परंतु धनविधेयकासंबंधी विशेष कलम कोणते आहेत, कलम 109 आणि 110. ठीक आहे. सो कलम 109 काय सांगतो, तर धनविधेयकाबाबत विशेष पद्धती. धनविधेयक संसदेत मांडायचं आहे किंवा सभागृहात मांडायचं आहे, तर त्याच्याबद्दल कशा पद्धतीने पद्धती असतात. सो बघा जे धनविधेयक आहे ते फक्त लोकसभेत सर्वप्रथम मांडलं जातं, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. म्हणून कलम 109 धनविधेयक पद्धत, कलम 109 धनविधेयक पद्धत अशा पद्धतीने शॉर्टमध्ये आपण त्याला लक्षात ठेवायचं. आणि कलम 110 काय, तर धनविधेयकाची व्याख्या. म्हणजे कोणत्या विधेयकाला आपण धनविधेयक समजू ते कलम 110 मध्ये दिलेलं आहे. म्हणून कलम 110 धनविधेयक. सो कलम 109 म्हणजे धनविधेयकाची पद्धत काय असेल ते दिलेलं आहे. तर धनविधेयक म्हणून आपण कोणाला बोलणार, तर ते 110 मध्ये दिलेलं आहे. मग अशा पद्धतीचा प्रश्न आला की खालीलपैकी कोणते कलम धनविधेयकाची व्याख्या स्पष्ट करतो, तर कलम 110 हे धनविधेयकाची व्याख्या स्पष्ट करतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून कलम 110 धनविधेयक. त्यानंतर कलम 111. कलम 111 हा विधेयकांना मंजुरी देण्यासंदर्भातचा कलम आहे आणि ह्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. राष्ट्रपती जेव्हा विधेयकाला मंजुरी देतात ते कलम 111च्या तरतुदींच्या अनुसरून राष्ट्रपती विधेयकाला मंजुरी देतात आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या आपण जेव्हा संसद हा चॅप्टर पूर्णपणे कव्हर करणार त्यामध्ये बघू शकतो. ठीक आहे. तर बघा त्यानंतर अर्थसंकल्पाबाबत काही कलम आहेत, त्यांचा आपण लक्षात घेऊया. तर कलम 112 हा डायरेक्टली वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजे अर्थसंकल्पाशी संदर्भात आहे. म्हणजे प्रश्न आला की घटनेमधील खालील कोणतं कलम हे अर्थसंकल्पीय बाबींशी निगडीत आहे, तर कलम 112. ठीक आहे. आणि मग त्यांनी कलम 113 काय म्हणतो, तर अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती. म्हणजे जे वार्षिक वित्तीय विवरणपत्र आहे त्या संदर्भात ते कशा पद्धतीने संसदेत मांडलं जाईल त्याची काय पद्धती असेल ते कलम 113 मध्ये दिलेलं आहे. आणि 113 अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती लक्षात ठेवायचं. आणि कलम 112 अर्थसंकल्प किंवा वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं नमूद केलेलं आहे. सो हा सुद्धा कलम आपल्यासाठी महत्वाचा आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर कलम 114 काय आहे, तर विनियोग विधेयक. ठीक आहे, किंवा विनियोजन विधेयक असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर हा सुद्धा कलम हा अर्थसंकल्पाच्या बाबतीत महत्वाचा कलम आहे, म्हणून हा विचारला जातो. तर काय सांगतो हा कलम, की जर राष्ट्राच्या संचित निधीतून खर्च करायचा आहे, राष्ट्राच्या संचित निधीतून खर्च करायचा आहे, तर त्यासाठी संसदेमध्ये विनियोजक विधेयक पारित होणं गरजेचं आहे. जर विनियोग विधेयक पारित झालं नाही तर
काय होतं की आपण संचित निधीतून खर्च करू शकत नाही. म्हणून जे अर्थसंकल्प अधिवेशन असतं त्याचा मुख्य हेतू काय असतो, तर विनियोजक जे विधेयक आहे ते पारित करणं, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर कलम 15 हा काय म्हणतो, तर पूरक, अतिरिक्त आणि अधिक अनुदाने. म्हणजे हे अर्थसंकल्पाच्या निगडीतच बाबी आहेत. म्हणजे ज्यावेळी अर्थसंकल्प पारित होतो आणि त्यानंतर समजा जो पारित केलेला अर्थसंकल्प कमी पडतो किंवा त्याच्यातील खर्च आणि ज्या तरतुदी आहेत त्यांच्यातील तफावत आढळते, त्याच्यावेळी मग कधी कधी इतर प्रावधानं करायची गरज असते. सो त्या ज्या गोष्टी आहेत त्या कलम 15 मध्ये दिलेल्या आहेत, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. सो कलम 15 काय म्हणतो, तर पूरक आणि अतिरिक्त व अधिक अनुदाने. कलम 114 काय म्हणतो, तर विनियोजक विधेयक. नेक्स्ट कलम 116. तर कलम 116 सुद्धा महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये लेखा अनुदाने, प्रत्यानुदाने आणि अपवादात्मक अनुदाने यांच्या संदर्भात तरतुदी आहेत. ठीक आहे. म्हणजे काय, तर बघा की जे आपलं अर्थसंकल्प आहे किंवा जो आपला बजेट आहे, सो बजेट संसदेमध्ये मंजूर झाल्यावरच काय होते की आपण म्हणजे पुढील आर्थिक वर्षासाठी संसद काय करू शकते, खर्च करू शकते. काय म्हणजे कार्यकारी विभाग जो आहे तो खर्च करू शकतो. परंतु कधी कधी काही कारणास्तव जेव्हा हे बजेट जे आहे ते ठरलेल्या काळामध्ये पारित होत नाही, त्यामुळं दिलेल्या कालावधीमध्ये खर्च करण्यासाठी लेखानुदान काय करावं लागतं, संसदेत मांडलं जातं आणि ते पास करून मग त्या कालासाठी खर्चाची तरतूद केली जाते. म्हणून ह्यासाठी लेखानुदान मांडलं जातं. ठीक आहे. सो कलम 116 हा लेखानुदानाशी संदर्भात आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि कलम 17 हे वित्तीय विधेयकांसंदर्भात विशेष तरतुदी सांगतो. कलम 17 वित्तीय विधेयक. तर आपल्या घटनेमध्ये कलम 110 धनविधेयकासंदर्भात तरतुदी आहेत आणि कलम 117 वित्तीय विधेयकांसंदर्भाच्या तरतुदी आहेत. ठीक आहे. सो या 117 मधील जे वित्तीय विधेयक 1 आणि वित्तीय विधेयक 2 या संदर्भाच्या ज्या गोष्टी आणि घडामोडी आहेत त्या चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत, कारण त्यावर आपण बघितलेलं आहे की आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. सो कलम 17 काय म्हणतो, तर वित्तीय विधेयकांबाबत विशेष तरतुदी. कलम 116 काय म्हणतो, तर लेखानुदाने, प्रत्यानुदाने आणि अपवादात्मक अनुदाने यांच्या तरतुदी सांगत असतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ज्या विधेयकासंदर्भाच्या तरतुदी आपण बघितल्या कलम 107 ते 117 पर्यंत आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मग पुढच्या ज्या तरतुदी आहेत प्रकरण 2 मधल्या, तर संसदेचे कामकाज, संसदेचे कामकाज चालवण्यासाठी पण काही तरतुदी घटनेमध्ये दिलेल्या आहेत. मग त्या ज्या आहेत कलम 118 ते 122 मध्ये येतात. कलम 118 ते 122 मध्ये हे संसदेचे कामकाज या तरतुदी येतात. मग त्याच्यामध्ये कलम 118 काय सांगतो की प्रक्रियेचे नियमन, म्हणजे संसदेचे जे कामकाज आहे त्याचे नियमन करण्यासंदर्भाच्या तरतुदी कलम 118 मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. कलम 118 प्रक्रियेचे नियमन लक्षात ठेवायचं. आणि कलम 119 काय म्हणतो, तर वित्त व कामकाजाबाबत संसदेतील प्रक्रियेचे कायद्याद्वारे नियमन. म्हणजे वित्त व कामकाजाबाबत संसदेतील प्रक्रिया जी असणार आहे त्यांचे कायद्याद्वारे नियमन करण्याची तरतूद ही कलम 119 मध्ये दिलेली आहे. म्हणून कलम 118 आणि कलम 119 मध्ये साम्य आहे. मग कलम 118 लक्षात ठेवताना कसं ठेवायचं की प्रक्रियेचे नियमन, तर कलम 119 कसं लक्षात ठेवायचं, तर प्रक्रियेचे कायद्याने नियमन. म्हणून कलम 119 प्रक्रियेचे कायद्याने नियमन असं आपण लक्षात ठेवायचं. मग खालीलपैकी कोणता कलम संसदेतील प्रक्रियेचे किंवा संसदेतील वित्त विषयक प्रक्रिया आणि इतर प्रक्रियेचे कायद्याने नियम करण्याच्या तरतुदी दाखवतोय, तर कलम 119 लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर कलम 120 आपल्यासाठी महत्वाचा आहे, तर संसदेमध्ये वापरायची भाषा या संदर्भाच्या तरतुदी कलम 120 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून कलम 120 संसदेतील भाषा असं आपण लक्षात ठेवू. त्यानंतर कलम 121 काय म्हणतो, तर संसदेतील ज्या पण चर्चा होतात त्यांच्या चर्चेवर निर्बंध. म्हणून आपण कलम 121 लक्षात ठेवायचा, चर्चेवर निर्बंध. त्यानंतर कलम 122 काय म्हणतो, तर न्यायालयांनी संसदेच्या कामकाजाची चौकशी न करणे. म्हणजे संसदेचे जे कामकाज आहे त्याबद्दल न्यायालय चौकशी करू शकत नाही असं कलम 122 सांगतो. म्हणून कलम 122 आपण लक्षात ठेवू, चौकशी न करणे. कलम 120 संसदेतील भाषा. कलम 121 चर्चेवर निर्बंध. ठीक आहे. म्हणजे संसदेतील जे विषय आहेत त्यावर इतर चर्चा करण्यावर निर्बंध असतील, त्या संदर्भात संसदेला काही विशेषाधिकार आहेत हे लक्षात ठेवायचं. आणि कलम 122 चौकशी न करणे, म्हणजे संसदेच्या कामकाजाची कुठल्याही न्यायालयात चौकशी होऊ शकत नाही. अशा पद्धतीने आपण या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. म्हणजेच काय, तर संसदेच्या कामकाजासंदर्भात कलम 118 ते 122 हे कलमांचा समावेश होतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हे जे मी डिवायडेशन करून दिलंय ते का दिलंय त्याच्या मागचं लॉजिक तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर पुढचा जो प्रकरण आहे प्रकरण 3 आपण ऑलरेडी बघितलेला आहे. सो याच्यामध्ये काय येतं, राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार. सो राष्ट्रपतींच्या कायदेविषयक अधिकारासंदर्भात प्रकरण 3 हा निगडीत आहे. मग त्याच्यामध्ये कलम 123
हा एकच कलम आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की संसदेच्या विश्रांती काळात अध्यादेश जारी करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. ठीक आहे. जरी आपल्या संघराज्याचे जे कार्य आहेत ते कार्यकारी विभागामार्फत पार पाडतो, पण त्या कार्यांना कायद्याची तरतूद आहे, म्हणजे त्या कायद्यांच्या तरतुदीच्या अधीन राहूनच त्यांना कार्य पार पाडावे लागतात. मग ज्यावेळी संसदेचा विश्राम काळ असतो, म्हणजे संसदेचे कुठलेही अधिवेशन चालू नसतात, अशा वेळी जर एखादी अपवादात्मक प्रसंग उद्भवला आणि त्यावेळी कृती करण्याची गरज आहे, तर अशा वेळी ह्या कलमाच्या आधारे राष्ट्रपती अध्यादेश जारी करतात आणि मग ते कार्य पार पाडलं जातं आणि मग त्या अध्यादेशाला येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनामध्ये ठराव पास करून मंजूर किंवा नामंजूर केलं जातं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो म्हणून राष्ट्रपतींचा अध्यादेश, ठीक आहे, राष्ट्रपतींचा कायदेकारी अध्यादेश हा कोणत्या कलमाशी संदर्भात आहे, तर कलम 123 हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. किंवा राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार घटनेतील भाग 5 मधल्या कोणत्या प्रकरणामध्ये समाविष्ट आहेत, असाही प्रश्न आला तरी प्रकरण 3 हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. घटनेतील संसद हा घटनेतील भाग 5 मधील कोणत्या प्रकरणाचा भाग आहे, तर प्रकरण 2 चा भाग आहे, हे इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण प्रकरण 2, प्रकरण 3 आणि प्रकरण 1 भाग 5 मधले चांगल्या प्रकारे कव्हर केले. त्यामधले कलम आपण बघितले आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे या कलमांचा अभ्यास करायचा आणि सर्वच्या सर्व कलम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा, स्टेप बाय स्टेप, म्हणजे सगळी एकदाच नाही. आपण जसं डिवायडेशन केले त्या डिवायडेशन प्रमाणे तुम्ही काय करा, त्याच्या नोट्स बनवा, ते एका ठिकाणी तुम्हाला वाचायला रिवाईज करायला सोपं पडेल अशा पद्धतीने नमूद करून ठेवा आणि ते वारंवार रिवाईज करा. नक्कीच तुमच्या सगळीच्या सगळी कलम पाठ होतील आणि येणाऱ्या कलमांवर प्रत्येक प्रश्न तुम्ही न चुकता सोडवू शकता. ठीक आहे. तर आपण या भाग 5 मधला पुढचा प्रकरण आता सुरू करूया. तो प्रकरण 4 जो आहे संघ न्याय व्यवस्था. ठीक आहे. म्हणजे भारतीय संघराज्याची जी केंद्रीय न्याय व्यवस्था आहे ती आपण बघूया. तर याच्यामध्ये सर्वात प्रथम लक्षात घ्यायचं की न्याय व्यवस्था ही कार्यकारी आणि कायदेकारी विभागापासून स्वतंत्र आहे. ठीक आहे. जरी कार्यकारी आणि कायदेकारी यांचा एकमेकांशी काय असणारे तालमेल असणारे, परंतु न्याय व्यवस्था ही कायदेकारी विभाग आणि कार्यकारी विभागांशी पूर्णपणे स्वतंत्र आहे. तिचं वेगळं एक अस्तित्व आहे, हे लक्षात ठेवा. तर मग या संघ न्याय व्यवस्थेमध्ये कलम 124 ते 147 यांचा समावेश होतो. ठीक आहे. भाग 5 मधील प्रकरण 4 मध्ये जी संघ न्याय व्यवस्था दिलेली आहे त्याच्यामध्ये कलम 124 ते 147 यांचा समावेश होतो आणि सर्वप्रथम आपल्याला हेच पाठ करायचं आहे. ठीक आहे. संघ न्याय व्यवस्थेचे निगडीत कोणते कलम आहेत, तर कलम 124 ते 127. मग अशाही पद्धतीने आयोग प्रश्न विचारू शकतो की भारतीय संघ न्याय व्यवस्था घटनेमध्ये नमूद आहे, तर खालीलपैकी कोणत्या कलमांच्या दरम्यान संघ न्याय व्यवस्थेसंदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत. आणि मग हे कलम 124 ते 147 आणि परत इतर जोड्या बनवून देतील. सो आपल्याला हे चांगल्या प्रकारे ओळखायचं आहे की कलम 124 ते 147 मध्ये संघ न्याय व्यवस्थेसंदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत. ठीक आहे. सो प्रश्नांची वर्डिंग थोडीफार इकडे तिकडे होत असेल, परंतु त्यामागचा जो भाव आहे, जो लॉजिक मला तुम्हाला सांगायचा आहे, तो तुम्ही लक्षात घेत चला. ठीक आहे. तर मग आपण 1 बाय 1 या संघ न्याय व्यवस्थेमधले कलम चांगल्या प्रकारे बघूया आणि ते त्यांच्या शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. म्हणून कलम 124, तर कलम 124 हा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि घटना किंवा संघटन या संदर्भाची तरतुदी व्यक्त करतो. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, त्याच्यात त्या न्यायाधीशांच्या पात्रता, न्यायाधीशांची नियुक्ती कोण करणार, त्यांची पदच्युती, त्यांना कोणत्या आधारे नियुक्ती केली जाणार, कोणत्या आधारे त्यांना पदच्युत केलं जाणार आहे, त्यांची पात्रता काय असणार आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी कलम 124 मध्ये दिलेल्या आहेत आणि सर्वोच्च न्यायालय जे आहे त्याच्या स्थापने संदर्भाच्या गोष्टी सुद्धा ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. बरोबर. सो आपल्याला माहिती आहे की 28 जानेवारी 1950 ला आपल्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली, म्हणजे सुप्रीम कोर्ट. सो सुप्रीम कोर्टसाठी शॉर्ट फॉर्म आपण लक्षात ठेवायचा SC. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणजे SC, सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. म्हणून कलम 124 काय सांगतो, तर SC स्थापना म्हणजे सुप्रीम कोर्टची स्थापना. ठीक आहे. SC स्थापना, सुप्रीम कोर्ट स्थापना, कलम 124. त्यानंतर कलम 125, कलम 125 मध्ये न्यायाधीशांचे वेतनासंदर्भाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. म्हणून न्यायाधीश वेतन हे कलम 125 मध्ये दिलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वेतनाच्या तरतुदी कलम 125 मध्ये दिलेल्या आहेत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचा कलम आहे कलम 126, हा हंगामी सरन्यायाधीशाची नियुक्ती संदर्भात तरतुदी व्यक्त करतो. मग यामध्ये हंगामी सरन्यायाधीशाची नियुक्ती कोण करतील, तर राष्ट्रपती करतील, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कारण
सरन्यायाधीश म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात, बरोबर. म्हणून त्यांची नियुक्ती कोण करणार आहे, तर राष्ट्रपती करतात. ठीक आहे, काही प्रसंगी. तर त्या प्रसंगी आपण जेव्हा तुम्ही या कलमांचा किंवा सर्वोच्च न्यायालय हा चॅप्टर चांगल्या प्रकारे अभ्यासाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला हंगामी सरन्यायाधीशाची नियुक्ती कधी कशा प्रकारे केली जाते याचा आढावा नक्कीच येईल. म्हणून हंगामी सरन्यायाधीशाची नेमणुकी संदर्भात जे कलम आहे ते कोणतं आहे, तर 126 कलम हे आहे, लक्षात ठेवायचं. कलम 126 काय सांगतो, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये हंगामी सरन्यायाधीशाची नियुक्ती संदर्भात तरतूद सांगतो. ठीक आहे. नेक्स्ट कलम 127. कलम 127 काय म्हणतो, तर तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती. म्हणजे जे सर्वोच्च न्यायालयामध्ये इतर न्यायाधीश आहेत त्यांच्यामध्ये जर किंवा त्यांची संख्या आहे त्याच्यामध्ये कमतरता आली, तर त्यावेळी जे सरन्यायाधीश असतात, भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींच्या संमतीने तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती करतात आणि त्या संदर्भाच्या तरतुदी ह्या कलम 127 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून कलम 127 तदर्थ न्यायाधीशांच्या संदर्भात आहे. सो इथे प्रश्न कशा पद्धतीने बनतो लक्षात ठेवा. तर बघा, हंगामी सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो, तर राष्ट्रपती करतो. परंतु तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती ही सरन्यायाधीश करतात आणि इथे राष्ट्रपतींची संमतीची आवश्यकता असते. हा जो फरक आहे यांच्यामधला हा लक्षात घ्यायचा. ठीक आहे. म्हणून कलम 127 काय म्हणतो, तर तदर्थ न्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयामधले तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती संदर्भात कलम 127 तरतूद व्यक्त करतो. नेक्स्ट कलम 128. कलम 128 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठामध्ये निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती संदर्भात तरतुदी व्यक्त करतो. म्हणजे कधी कधी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची पूर्ती करण्यासाठी अतिरिक्त न्यायाधीशांची गरज असते. मग त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे निवृत्त न्यायाधीश आहेत, म्हणजे उच्च न्यायालयाचे किंवा सर्वोच्च न्यायालयाचे, त्यांना तात्पुरत्या काळासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशापदी उपस्थित राहण्याची तरतूद करू शकतात. म्हणून कलम 128 काय म्हणतो, तर निवृत्त न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती म्हणजे काही काळासाठी. ठीक आहे, सो हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर कलम 129 काय म्हणतो, तर सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असणे अशी तरतूद कोणते कलम, घटनेतील खालील कोणते कलम व्यक्त करते, तर कलम 129. मग अभिलेख न्यायालय म्हणजे काय, तर जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होतो त्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहेत. हे कलम 129 मध्ये दिलेलं आहे. म्हणून कलम 129 आपण लक्षात ठेवायचा. कलम 129 अभिलेख न्यायालय. कलम 129 अभिलेख न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्ट हे अभिलेख न्यायालयाचे कार्य सुद्धा करतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे स्वतःच्या अवमानाबद्दल शिक्षा देण्यासंदर्भात अधिकार हे सर्वोच्च न्यायालयाला आहेत अशी तरतूद कोण सांगतो, तर कलम 129. सो वर्डिंग सुद्धा आपल्याला लक्षात पाहिजे. त्यानंतर कलम 130. कलम 130 काय म्हणतो, तर सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान. सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान जे सध्या कुठं आहे, दिल्लीमध्ये आहे. परंतु भारतामध्ये इतर ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान सुरू करण्याची जो ठराव आहे किंवा जी सुरुवात आहे ते कोण करू शकतो, तर सरन्यायाधीश करू शकतात राष्ट्रपतींच्या संमतीने. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यस्थानाबद्दल तरतूद कशात आहे, तर कलम 130 मध्ये. नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र ही जी तरतूद आहे कलम 131 मध्ये दिलेली आहे. म्हणजे काही विषय जे असे आहेत त्याबद्दल सुनावणी फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयामध्येच होते. सो त्यालाच आपण सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणतो. सर्वोच्च न्यायालयाशिवाय त्या विषयांवर सुनावणी इतर कुठे होऊ शकत नाही. ठीक आहे. किंवा असे विषय आहेत की त्यामध्ये फक्त सर्वोच्च न्यायालयामध्येच दाद मागता येते. सो त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणतात. सो कलम 131 सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रासंदर्भात तरतूद व्यक्त करतो. म्हणून कलम 131 प्रारंभिक अधिकार क्षेत्र कोणाचे, तर सुप्रीम कोर्टाचे. सुप्रीम कोर्टाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र कलम 131 मध्ये नमूद आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट कलम 132. कलम 132 विवक्षित प्रकरणी उच्च न्यायालयांकडून आलेल्या अपिलांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अपील अधिकार क्षेत्र. तर बघा, कलम 132, कलम 133, कलम 134 हे जे आहेत अपील अधिकार क्षेत्रासंदर्भात कलम आहेत. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये जे अपील जातात ते ह्या कलमांच्या तरतुदीनुसार जातात, ते आपण बघूया. मग विवक्षित प्रकरणी उच्च न्यायालयांकडून आलेल्या अपिलांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अपील अधिकार क्षेत्राची तरतूद ही कलम 132 मध्ये दिलेली आहे. म्हणून कलम 132 आपण लक्षात ठेवू. SC चे अपील अधिकार क्षेत्र म्हणजे सुप्रीम कोर्टाचे अपील अधिकार क्षेत्र अशा पद्धतीने लक्षात ठेवू. ठीक आहे. कलम 132 सुप्रीम कोर्टाचे अपील अधिकार क्षेत्र. त्यानंतर बघा कलम 133. कलम 133 दिवाणी प्रकरणांमध्ये लक्षात ठेवा. कलम 133 आणि हा कीवर्ड लक्षात ठेवा, दिवाणी.
सो दिवाणी प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयांकडून आलेल्या अपिलांबाबत सर्वोच्च न्यायालयांचे अपील अधिकार क्षेत्र. कलम 132 काय सांगतो तर विवक्षित प्रकरणी म्हणजे जे काही ठराविक प्रकरणं असतील त्या संदर्भात उच्च न्यायालयाकडून आलेले अपिलांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र. आणि कलम 133 मध्ये काय दिलेलं आहे तर दिवाणी, ठीक आहे, म्हणजे जे पण दिवाणी प्रकरणं असतील त्यांच्या संदर्भात जी उच्च न्यायालयाकडून आलेल्या अपील आहेत त्यांची सुनावणी किंवा त्यांचे अधिकार क्षेत्र कलम 133 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाकडे असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणून कलम 133 SC चे दिवाणी अपील अधिकार क्षेत्र असं लक्षात ठेवायचं. सुप्रीम कोर्टाचे दिवाणी अपील अधिकार क्षेत्र लक्षात ठेवायचं. आणि कलम 134 काय आहे तर फौजदारी, म्हणजे कलम 133 दिवाणी, कलम 134 फौजदारी असं लक्षात ठेवा. आणि फौजदारी प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अपील अधिकार क्षेत्र कलम 134 मध्ये दिलेले आहेत. म्हणून कलम 134 इथे 133 झालेला आहे, 134 करून देतो, परंतु आता लक्षात ठेवा कलम 134 मध्ये SC चे फौजदारी अपील अधिकार क्षेत्र असणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर कलम 134A काय म्हणतो, कलम 134A म्हणतो की सर्वोच्च न्यायालयाकडे अपील मागण्यासाठी प्रमाणपत्र, म्हणजे काही बाबतीत अपील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची अनुमती घ्यावी लागते, म्हणजे ते सर्टिफिकेशन घ्यावे लागतं आणि त्या संदर्भाच्या तरतुदी कलम 134A मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून आपण सांगू शकतो कलम 134 अपील प्रमाणपत्र. कलम 134 अपील प्रमाणपत्र. त्यानंतर कलम 135, कलम 135 काय तर फेडरल न्यायालयाचे विद्यमान कायद्यातील अधिकार क्षेत्र व अधिकार सर्वोच्च न्यायालयाने वापरणे. ठीक आहे, लक्षात ठेवा फेडरल न्यायालयाचे विद्यमान कायद्याखालील अधिकार क्षेत्र व अधिकार सर्वोच्च न्यायालयाने वापरणे. म्हणजे काय तर बघा इथे लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. तर आपल्याला माहिती आहे कलम 135 आणि आपल्याला माहिती आहे 1935 चा कायदा. ठीक आहे. सो 1935 चा जो भारत सरकारचा कायदा आहे त्यामध्ये फेडरल न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केली होती आणि 1937 मध्ये या फेडरल न्यायालयाची स्थापना करण्यात आली. बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर 28 जानेवारी 1950 ला काय करण्यात आलं, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. बरोबर. मग या कलम 135 च्या आधारे जो आधीचा जो फेडरल न्यायालय होता त्याचे अधिकार क्षेत्र आणि अधिकार हे सर्वोच्च न्यायालय वापरेल किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे येतील अशी तरतूद कलम 135 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. मग लक्षात ठेवताना कसं ठेवायचं तर कलम 1935 च्या कायद्यानुसार फेडरल कायद्याची तरतूद केली होती. बरोबर. म्हणून 135 मध्ये फेडरल न्यायालयाचे जे अधिकार आहेत ते सर्वोच्च न्यायालय वापरेल अशी तरतूद दिलेली आहे. सो 1935 आणि 135 असा एक सांगड घालायची आणि हे लक्षात ठेवायचं. आय होप की तुम्हाला समजलं. म्हणून कलम 135 सो इथे 34 झाला आहे, थोडा टायपिंग मिस्टेक आहेत त्या मी क्लिअर करतो. सो कलम 135 फेडरल न्यायालयाचे अधिकार, कलम 135 फेडरल न्यायालयाचे अधिकार आणि जी लॉजिक सांगितलं ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर कलम 136, कलम 136 काय म्हणतो तर अपील करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष अनुज्ञा, म्हणजे काही प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून काय करायला लागते तर विशेष अनुज्ञा घ्यावी लागते आणि त्या संदर्भाच्या तरतुदी कलम 136 मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणून कलम 136 अपिलास विशेष अनुज्ञा असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कलम 134A आपण बघितलं होतं, कलम 134A की सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यासाठी प्रमाणपत्र. ठीक आहे. आणि कलम 136 हे अपिलास अनुज्ञा अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवूया. त्यानंतर कलम 137, कलम 137 न्याय निर्णय किंवा आदेश यांचे सर्वोच्च न्यायालयाकडून पुनर्विलोकन. ठीक आहे. म्हणून आपण शॉर्ट मध्ये सांगू शकतो कलम 137 न्यायिक पुनर्विलोकन, कलम 137 न्यायिक पुनर्विलोकन. म्हणजेच काय तर सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय सांगितला तर त्याचे पुनरावलोकन करण्याचे संसदेला अधिकार आहेत. म्हणजे तो आपण दिलेला जो आदेश आहे, जो निर्णय आहे त्याचे तो पुनर्विचार तो करू शकतो सर्वोच्च न्यायालय. म्हणून इथे 137 मध्ये तरतूद दिली आहे की जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे त्याचा पुनर्विचार करून आपला दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालय बदलू शकतो. ही तरतूद कलम 137 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. सो त्या संदर्भात त्याचप्रमाणे 134 मध्ये थोडासा मी करेक्शन करून घ्या की सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यास प्रमाणपत्र जे आहे हे उच्च न्यायालयाकडून दिलं जातं. ठीक आहे. उच्च न्यायालयाकडून दिलं जातं हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि परंतु ह्या तरतुदीनुसार मग जेव्हा उच्च न्यायालयाकडून ते प्रमाणित केलं जाईल त्यावेळी मग सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं जाईल किंवा ते मान्य होईल हे लक्षात ठेवायचं. आणि कलम 136 नुसार अपिलास अनुज्ञा ही सर्वोच्च न्यायालयाकडून दिली जाईल, मग अपील करण्यात येईल असं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर कलम 138, कलम 138
सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराची वृद्धी. ठीक आहे, म्हणजे 138च्या तरतुदीनुसार संसद सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये वृद्धी करू शकते हे सांगण्यात आलेलं आहे. म्हणून SC ची अधिकार वृद्धी कलम 138. कलम 138 सर्वोच्च न्यायालयाची अधिकार वृद्धी लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 139. कलम 139 काय सांगतो तर विशिष्ट प्राधिलेख काढण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयावर बंधनकारक असणे. म्हणजे आपल्याला माहिती आहे कलम 32 नुसार जेव्हा मूलभूत हक्कांवर गदा येते, ठीक आहे, जेव्हा मूलभूत हक्कांवर गदा येते त्यावेळी सर्वोच्च न्यायालय काय करतो प्राधिलेख काढतो. बरोबर, मग हे जे प्राधिलेख काढण्याची तरतूद आहे ही कलम 139 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे, म्हणून कलम 139 नुसार विशिष्ट प्राधिलेख काढण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयांवर बंधनकारक असणे. म्हणजे कलम 32 अन्वये जेव्हा मूलभूत हक्कांचा उल्लंघन होतं त्यावेळी प्राधिलेख काढणं हे 139 नुसार आपल्या सर्वोच्च न्यायालयावर बंधनकारक आहे हे इथे लक्षात घ्यायचं. म्हणून कलम 139 म्हणतो प्राधिलेख अधिकार. कलम 139 प्राधिलेख अधिकार. त्यानंतर कलम 139A. कलम 139A विवक्षित प्रकरणे हस्तांतर करणे. म्हणजे काही जी प्रकरणे आहेत उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात कलम 139 मध्ये तरतुदी केलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणून कलम 139A काय म्हणतो तर हस्तांतरण. कलम 139A हस्तांतरण. त्यानंतर बघा कलम 140. कलम 140 सर्वोच्च न्यायालयाचे अनुषंगिक अधिकार. कलम A सर्वोच्च न्यायालयाचे अनुषंगिक अधिकार त्या संदर्भाच्या तरतुदी आहेत ते कलम 140 मध्ये दिलेले आहेत. म्हणून कलम 140 अनुषंगिक अधिकार सुप्रीम कोर्टाचे अनुषंगिक अधिकार कलम 140 हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 141. कलम 141 काय म्हणतो की सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयांवर बंधनकारक असेल. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयांवर बंधनकारक असेल अशी तरतूद घटनेतील कोणत्या कलमांमध्ये दिलेली आहे तर कलम 141 हे लक्षात ठेवायचं. म्हणून कलम 141 SC कायदा बंधन म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो कायदा असतो तो सर्वांसाठी बंधनकारक असेल. म्हणजे सर्व कनिष्ठ न्यायव्यवस्थेसाठी बंधनकारक असेल हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 142. कलम 142 काय म्हणतो की सर्वोच्च न्यायालयाचे हुकुमनामे आणि आदेश यांची अंमलबजावणी व प्रकटीकरण इत्यादी संबंधी आदेश. ठीक आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे जे हुकूम असणार आहेत जे आदेश असणार आहेत कनिष्ठ न्यायव्यवस्थेसाठी त्या संदर्भाची जी अंमलबजावणी आणि प्रकटीकरणाच्या संदर्भात तरतुदी या कलम 142 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून कलम 142 SC चे आदेश व हुकुमनामे असं आपण लक्षात ठेवायचं. कलम 141 SC चे आदेश व हुकुमनामे. मग खालीलपैकी कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाचे हुकुमनामे व आदेश यांचे अंमलबजावणी प्रकटीकरण या संबंधी तरतुदी देतो तर कलम 142. म्हणून आदेश आणि हुकुमनामे हा कीवर्ड आपण 142 साठी लक्षात ठेवायचा. त्यानंतर अतिशय महत्वाचा कलम आपण जे PYQs बघितले त्यामध्ये सुद्धा या कलमाचा उल्लेख थेट प्रश्न या कलमावर आलेला होता. हे सुद्धा आपण बघितलं की सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार आणि आपण हा प्रश्न बघितला होता. ठीक आहे, म्हणजेच कलम 143 अनुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेऊ शकतात आणि असा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला यावर विचार देणं बंधनकारक आहे. ठीक आहे, कलम 143च्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचा राष्ट्रपती विचार घेतील आणि अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाला राष्ट्रपतीला सल्ला देणे बंधनकारक आहे. हे कलम 143 मध्ये दिलेलं आहे लक्षात ठेवायचं. म्हणून आणि कलम 143 हा चांगला प्रकार लक्षात ठेवायचा. राष्ट्रपतींचा विचार घेण्याचा अधिकार किंवा सर्वोच्च न्यायालयाचा सल्लादायी अधिकार कोणाला तर राष्ट्रपतीला हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 144. कलम 144 काय सांगतो मुलकी व न्यायिक प्राधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सहकार्य करणे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे जे हुकुमनामे आहेत जे आदेश आहेत जे त्यांचं पालन करून किंवा सर्वोच्च न्यायालय जेव्हा सहकार्याची आवश्यकता असतो त्या ठिकाणी सहकार्य करणे या संदर्भाच्या तरतुदी कलम 144 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून कलम 144 काय म्हणतं तर SC ला सहकार्य म्हणजे सुप्रीम कोर्टाला सहकार्य असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 145. कलम 145 हा न्यायालयाचे नियम व इत्यादी संदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत. ठीक आहे, नेक्स्ट कलम 146. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी सैनिक व खर्च म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचे जे कर्मचारी असणार आहेत सर्वोच्च न्यायालयाचा जो खर्च असणार आहे किंवा जे सुरक्षा व्यवस्था आहे त्या संदर्भाच्या तरतुदी कलम 146 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून कलम 146 अधिकारी व खर्च. ठीक आहे, कोणाचे सुप्रीम कोर्टाचे असं लक्षात ठेवायचं. आणि कलम 47 हा अर्थ लावण्यासंदर्भात आहे म्हणजे घटनेतील काही तरतुदी आहेत त्यांचा अर्थ लावण्याचा अधिकार कोणाकडे आहे सर्वोच्च न्यायालयाकडे आहे हे लक्षात ठेवायचं. सो अशा प्रकारे ही जी कलम आहेत ही प्रकरण 4 मधील संघ न्याय व्यवस्थेमध्ये कलम 124
ते 147 पर्यंतची कलम आहेत ती संघ न्यायव्यवस्थेसंदर्भात आहेत आणि ह्या कलमांचा आपण जोड्या लावाच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे अभ्यास करून ठेवायचा आहे. किंवा जोड्या लावा यावर प्रश्न येतात. मग त्यावेळी बघा जोड्या लावावर प्रश्न आला ना तर कधी मग एखादा भाग 5 मधला कलम येईल, भाग 4 मधला एखादा कलम येणार, भाग 3 मधला येणार, भाग 6 मधला कलम येणार. सो हे कलम आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजेत आणि मग आपण त्या जोड्या योग्य लावू शकतो. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले. त्यानंतर मग आपला जो भाग 5 आहे त्यामधला जो शेवटचा प्रकरण म्हणजेच प्रकरण क्रमांक 5, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. ठीक आहे, म्हणजेच कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे. मग या संदर्भात कलम कोणते आहेत तर कलम 181 ते 151. मग खालीलपैकी कोणती कलमांची किंवा कोणती कलमे भारतातील नियंत्रक व महालेखा परीक्षका संदर्भात आहेत असा प्रश्न आला आणि मग पर्यायामध्ये वेगवेगळी कलम दिली तर कलम 148 ते 151 हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. किंवा असाही प्रश्न बनू शकतो खालीलपैकी कोणता भाग किंवा खालीलपैकी घटनेतील भाग 5 मधील कोणता प्रकरण हा भारतातील किंवा भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक याच्याशी तरतुदी दाखवतो. तर प्रकरण क्रमांक 5. मग असाही प्रश्न येईल की भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकासंदर्भातील तरतुदी घटनेतील कोणत्या भागामध्ये दिलेल्या आहेत. मग अशा वेळी भाग 1 देतील, भाग 3 देतील, भाग 5 देतील, भाग 6 देतील. ठीक आहे. मग आपल्याला माहिती पाहिजे की भाग 5 मध्ये भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक येतो. सो अशा प्रकारे वेगवेगळ्या अँगलनी हे प्रश्न फिरतात आणि आयोग प्रश्न अशा पद्धतीने फिरवतो. सो आपल्याला या प्रश्नांचा आढावा आधीच पाहिजे जेणेकरून आपण विदिन टाइम हे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडू शकतो. कारण परीक्षेमध्ये आपल्याला टाइम लिमिट असतो आणि प्रश्न वेळेत सुटणं खूप महत्वाचं असतं. म्हणून त्यासाठी आधीच आपली तयारी केली पाहिजे. मग बघा तर भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक याच्यामध्ये कलम 148 काय सांगतो तर भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे कलम 148 भारताचा कॅग म्हणजे कॅग म्हणजेच काय कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. कलम 148 कॅग असं जर लक्षात ठेवलं तरी चालेल. कलम 148 कॅग. त्यानंतर कलम 149 काय म्हणतो तर नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची कर्तव्य व अधिकार. ठीक आहे. जे कॅग आहे त्यांची कर्तव्य व अधिकारांची तरतुदी कलम 149 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून कलम 149 म्हणतो कॅगची कर्तव्य व अधिकार. कॅगची कर्तव्य व अधिकार 149. त्यानंतर कलम 150 मध्ये काय सांगितलेलं आहे संघ राज्यांच्या व राज्यांच्या लेखांचा नमुना म्हणजे संघ राज्य व राज्यांच्या लेखांचे नमुने कशा पद्धतीने असतील त्यासंबंधी तरतुदी कलम 150 मध्ये दिलेल्या आहेत. संघ राज्य व राज्यांच्या लेखांचे नमुने कशा पद्धतीने असतील त्या संदर्भातच्या तरतुदी कलम 150 मध्ये दिल्या. म्हणून कलम 150 लेख्यांचा नमुना आणि कलम 151 लेखा परीक्षा अहवाल. ठीक आहे. म्हणून कलम 151 लक्षात ठेवायचा की अहवाला संदर्भात आहे. मग ह्यातला कलम 148 आणि कलम 151 आणि कलम 149 हा चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा. तशी 4च कलम आहेत ही चांगल्या प्रकारे पूर्णच्या पूर्ण पाठ म्हणजे कधीही विचारली तरी आली पाहिजेत. कलम 148 भारताचा कॅग किंवा कलम 148 कॅग, कलम 149 कॅगची कर्तव्य आणि अधिकार, कलम 50 लेख्यांचा नमुना, कलम 151 अहवाल. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण भाग 5 मधली जेवढी ही कलम आहेत म्हणजे कलम 52 ते कलम 151 या सगळ्या कलमांचा 2 सेशनमध्ये आढावा घेतलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपण व्यवस्थित हळू सावकाशपणे चांगले कलम त्याचा आढावा घेतला, त्यांच्या कीवर्ड्स बनवले आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. आय होप की तुम्हाला या कलमांचं महत्त्व पटलेलं आहे आणि तुम्ही आता चांगल्या प्रकारे या कलमांचा अभ्यास करताय आणि ही सिरीज तुम्ही चांगल्या प्रकारे फॉलो करून सगळे कलम पाठ करण्याचा प्रयत्न करताय. ठीक आहे. सो या सिरीजचा जो हेतू तोच आहे की तुम्हाला ही 395 कलमं आहेत ती चांगल्या प्रकारे परिचित होणं आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये 2, 3, 4 प्रश्न या कलमांवर आले ते तुमचे बरोबर सुटले पाहिजेत. हाच या सिरीज मागचा माझा हेतू आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे ही सिरीज फॉलो केली, कलम पाठ केले, त्यातला आयोगाचा कल लक्षात घेतला तर नक्कीच मी खात्री देऊन सांगतो की कलमांवरचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही आणि ते जे मार्क्स आहेत तुमच्या ॲडिशनल म्हणजे ॲडव्हान्टेज म्हणून तुम्हाला ते मिळतील हे लक्षात घ्या. सो अशा प्रकारे मित्रांनो आपण भाग 5 मधील सर्व कलमांचा चांगल्या प्रकारे आढावा घेतलेला आहे आणि त्यांना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सो आय होप की तुम्हाला सुद्धा ही सर्व कलमं चांगल्या प्रकारे समजली असतील. सो तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील आपल्या सिरीजमुळे तुम्हाला नक्की फायदा होतोय का नक्कीच मला कमेंट करून कळवा. त्याचप्रकारे आपली ही जी सिरीज आहे तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल. आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या पुढील काळामध्ये मी आपल्या कंबाईनच्या दृष्टीने काही रिव्हिजन सिरीज सुरू करणार आहे. विशेषतः
सर्वप्रथम मी पॉलिटीची रिव्हिजन सिरीज सुरू करणार आहे आणि त्याचाही तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने नक्कीच फायदा होईल अशी मला खात्री आहे. सो जास्तीत जास्त आपला चॅनल जो आहे आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून सर्वांनाच याचा फायदा होईल. सो भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये. त्यामध्ये आपण भाग 6 पासून सुरुवात करूया. थँक्यू व्हेरी मच.